नमस्कार मित्रांनो, आज रविवार 27 तारीख. तर आज बरेच आम्ही व्हिडिओ काढले. आजच्या दिवसात सुरुवात आम्ही व्हिडिओ काढले, मस्त फ्रेश झालो आहे, व्हिडिओ काढले. व्हिडिओ पाहिलाच ना तुम्ही आमचा, कशाप्रकारे आवडला असणार तर कमेंटमध्ये सांगा आम्हाला. नंतर मग आम्ही गेलो मनसगावले, थोडासा बाजार केला. बाजार करून आल्यानंतर इथं पुलावर थांबलो. पुलावर पाहिलं, बघू शकतो तुम्ही पाणी कशाप्रकारे वाढलं आहे पुलावरचं. पुलावर जाताना थोडं गाडी स्लोली घेतली, पाहू शकता. पुलावरून चालतो, नंतर गाडी थांबवली. आमचा भाऊ लहान आणि आम्ही पाहत होतो, पाणी बघत होतो. तुम्ही पण पाहू शकता पाणी किती वाढलं आहे, कारण की 2 दिवस झाले पाणी थांबतच नाही आहे, पाणी चालूच आहे वाढणं. आणखी कावड यात्रांचे पण सुरू झालं आहे, त्या कारणाने लोक पाहू शकता तुम्ही, कावड यात्रावाले आले होते पाण्याला, पाणी भरत आहेत. बघू शकता रोडावर सगळे लोक कसे पाहतात, आनंद घेतात, वातावरण पाहू शकता. जर तुम्हाला पण जर या वातावरणाचा आनंद घ्यायचा असणार तर तुम्ही येऊ शकता. शिरोळा गाव आमचं, बुलढाणा जिल्ह्यामधलं, संग्रामपूर तालुका. नंतर आम्ही मॉलवर गेलो, मॉलवर थोडं सामान घेतलं. पातुरा फाट्यावर मॉल आहे, तुम्ही येऊ शकता, पाहू शकता मॉल कशा प्रकारे आहे. नंतर मॉलवरून घरी आलो. घरून घरी आल्यानंतर थोडं फ्रेश झालो, आराम केला. नंतर कावड यात्रेतले पाणी भरून आले होते, त्यांचा पण आम्ही आनंद घेतला. बघू शकता कशाप्रकारे DJ वाजवत आणलं त्यांनी, DJ वाजवत. आणि शंकरजींची पाहू शकता तुम्ही मूर्ती केवढी भव्य आहे, खूप छान असं वाटलं आम्हाला हे पाहून. बघू शकता किती लोक पाण्यामध्ये देवावर किती विश्वास ठेवतात. एवढं पाण्यामध्ये पण सुद्धा एवढी मोठी मूर्ती घेऊन आणि एवढा लांब जात आहेत, पाहू शकता तुम्ही. म्हणून देवावर विश्वास ठेवा, सगळं चांगलं होणार आहे. कर्म चांगले ठेवा, देव आहे दुनियात म्हणून एवढं करतात ना लोक. पाहू शकता तुम्ही, एवढे मोठे लोक देवाची मूर्ती घेऊन कशा प्रकारे चालतात, पाहू शकता. DJ आणखी त्यांची लोक यांचे सगळे मित्रमंडळ कशा प्रकारे चालतात, त्यांच्या मागं ट्रॅक्टर. खूप छान वाटलं, देवावर विश्वास ठेवतात, खूप छान आहे. आणखी एवढ्या पाण्यामध्ये आता कंटिन्यू चालत जाणं म्हणजे सोपं काम नाही आहे, याच्यात काही देवाचाच काही आशीर्वाद असणार म्हणून ते जाऊ राहिलं ना, साधारण माणसाचं काम नाही आहे. काही दैविक चमत्कार आहे म्हणूनच एवढं लांबून पाणी नेणं आणि देवाजवळ सोपं नाही ते, आणि ते पण दरवर्षी. अशा प्रकारे आमचा दिवस गेला.